अब देख तमाशा, दिखाता हूँ तेरे को बीप बादशाह। आपली बघून लोक कॉपी करतात। अब देख तमाशा, दिखाता हूँ तेरे को बीप बादशाह। आपली बघून लोक कॉपी करतात। मित्रांनो, आता जे काय तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण एकदम जबरदस्त आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करून टाकायचं आहे। कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती एकदम खतरनाक टॉप लेवल व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेलं मटेरियल आहे ते सगळं ऑल मटेरियलचे जे काय लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघा। आणि जे काय पासवर्ड आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये खोटं पण दिसू शकतो, आणि जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिसणार आहे। तर चला लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ आहे कसा एडिट करायचा ते सगळं समजून घेऊया। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणारच आहे, फक्त तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे। तर सर्वात आधी जे काय अलर्ट मशीन आहे ते तुमच्याकडे जर नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता। तर सर्वात आधी काय करायचं त्याचं आपल्याला अलर्ट मशीनला ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर बीटमार्कला इथून ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, बीटमार्कला इथून ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता याच्यातून मी तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला 1-2 म्हणजे पिन जे ॲड करून दिलेले आहेत। आता काय विषय करायचा काय नाही, एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी काय करायचं, एकदम वरती लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, आणि इथं कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर स्टारवरती जायचं आहे। स्टारवरती आल्यानंतर जे काय तुमचा फोटो आहे ते इथून सिलेक्ट करायचा, वरती अधिकचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून टाकायचं। जे काय फोटो आहे आपला अशा प्रकारे ॲड झालेला आहे। त्यानंतर जे काय खालची लेअर आहे त्याला आपण कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय तुमचा फोटो आहे तेच ॲड करून घ्यायचा आहे। जे काय वरती लेअर आहे वरती ॲड केले तेच फोटो आपल्याला खालच्या पण लेअरवरती ॲड करायचा आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, 6.29 बिटला यायचं आहे। आता इथं आल्यानंतर काय करायचं, डबल आपल्याच्या क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं। जे काय दुसरा फोटो आहे म्हणजे जे हेच फोटो आहे ते ॲड करायचा, वर 3 लाईनवर क्लिक करून फुल काम एरिया करून घ्यायचं आहे। आणि जे काय जिथपर्यंत आपल्या बीट आहे तिथपर्यंत या फोटोला आपल्याला वाढून घ्यायचं आहे। तर आता इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ज्याचं आपली बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे 2 भागी आपल्याला करून घ्यायचं आहे। इथं ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला मधोभागी। तर जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही फोटोला कट करून घ्यायचं आहे 2 भागी। आता एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एवढे जे स्टार्टिंगला यायचं आहे, डबल एकदा आपल्याच्या क्लिक करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे। इथून तुम्हाला मी एक टेक्स्ट पिन जी दिलेली आहे ती टेक्स्ट पिन जी ॲड करायची, आणि या टेक्स्ट पिनला काय करायचं शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर मूव ऑन ट्रान्झिशनचं जायचं, याला काय करायचं अशा प्रकारे वर एकदम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता ॲडजस्ट केल्यानंतर काय करायचं, आपल्याला बरोबर 6.9 बिटला यायचं आहे। 6.9 बिटला आल्यानंतर डबल एकदा आपल्याच्या क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे। दुसरी एक आयफोन इमेज तुम्हाला बनवून दिली असेल ते आयफोन इमेज ॲड करायची आहे, आणि आयफोन इमेजला आपण शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे। तिथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, तर आता इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, शेकीपीटला आपल्याला ओपन करायचं आहे। आता शेकीपीटला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्वात जे का पहिल्या फोटोचा आहे भेटायचे आपल्याला कॉपी करायचा आहे। त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, पहिल्या फोटोवरती, आणि इथं इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, बरोबर आपल्याला 6.9 बिटला जायचं आहे। जे काय याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे। आता आपण याला हा इफेक्ट पेस्ट मारल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपीटला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता डबल शेकीपीटला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय त्याच्या पुढचा म्हणजे जे काय दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 7.4ची जे काय बीट आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। आता याला पेस्ट केल्यानंतर काय करायचं, पुढे जायचं आहे, एक फोटो सोडून द्यायचा आहे मधात, आणि जे काय त्याच्या पुढचा पण फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपीटला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता जे काय तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जे काय आता तशी बघू शकता तुम्ही, जे काय 8.11 बीट आहे त्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे त्याच्या पुढच्या फोटोला, आणि त्यानंतर काय करायचं, डबल एकदा मदत फोटो सोडून द्यायचा आहे, आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, डबल शेकीपीटला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, जे काही फोटो संपल्यानंतर वरती 2 लेअर दिसतील ते लेअर इथून सिलेक्ट करायचं आहे, डबलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे। तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे। जे काय आता दोन्ही जे काही लेअर आहे ते पेस्ट होतील, त्या दोन्ही लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथून शेवटीला येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे। आपल्याला शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 6.9 बिटला यायचं आहे। 6.9 बिटला आल्यानंतर काय करायचं, जे काय वरची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, आणि याचा जे काही इकला पार्ट आहे तिथून कट मारून घ्यायचा आहे, आणि जे काही इकला पार्ट आपल्याला ठेवायचं आहे।
सॉरी हे आपलं दुसरं 2 नंबरचंच कट झालेलं आहे भावांनो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, वरची लेयर कट करून घ्यायची होती, तर खालचं झालं काही विषय नाही. तर जे काय वरची लेयर आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, डबल एकदा कलरच्या देखील करून मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली असेल, ते बॉर्डर ॲड करा आणि या बॉर्डरला काय करायचं, इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला आजचा व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे. तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं, वरी शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. भेटू तर एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे का बाकी व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि जे का टॉप लेवल एडिटिंग तुम्ही पण करायला नक्की शिका.